Hello students, welcome. In last lecture from the ultra structure of prokaryotic cell, we have studied first 2 points. First is the cell wall and second is the cytoplasm. Now from the prokaryotic cell, the third point we have to study in this lecture, and that structure is ribosomes. Ribosomes is a structure present in both prokaryotic cell as well as in eukaryotic cell. These ribosomes are present in the cytoplasm of the prokaryotic cell, and these are known as the dense particles present in that cytoplasm. So here the cytoplasm shows presence of dense particles called as ribosomes. Dense particle म्हणजे काही कण असल्यासारखे, जसे आपण पाणी जर घेतलं आणि पाण्यामध्ये जर थोडीशी माती टाकली तर ते मातीचे कण कसे आपल्याला पाण्यामध्ये पसरलेले दिसतील, तशा टाईपमध्ये आपल्याला ह्या सायटोप्लाझममध्ये हे कणासारखे स्ट्रक्चर असतात, ते पसरलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याच स्ट्रक्चरला इथं डेन्स पार्टिकल्स आणि रायबोझोम असं म्हणलेलं आहे. पर्टिक्युलरली these ribosomes are made up of RNA and proteins. So here they are made up of RNA and protein म्हणलेलं आहे. RNA means रायबोज न्यूक्लिक ॲसिड, DNA म्हणजे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड आपण म्हणतो. RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड, एक न्यूक्लिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे, आणि प्रोटीन म्हणजे प्रथिने आपण म्हणतो. RNA आणि प्रोटीन या दोन्हीपासून हे रायबोझोम्स बनलेले आपल्याला बघायला मिळतात. आता याची मेजरमेंट कशी केली जाते रायबोझोमची? सो हियर रायबोझोम्स आर डिस्क्राइब्ड बाय देअर सेडिमेंटेशन रेट इन स्वेडबर्ग युनिट. S is known as a स्वेडबर्ग युनिट. ह्या रायबोझोमच्या बाबतीमध्ये त्याचं मेजरमेंट करण्यासाठी जे युनिट वापरलेला आहे तो स्वेडबर्ग युनिट म्हणून इथं वापरला जातो, आणि त्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये सेडिमेंटेशन रेट म्हणलेला आहे. सेडिमेंटेशन म्हणजे तळाशी जाणे. म्हणजे जर आपण प्रोकॅरियोटिक सेल घेतली एका टेस्ट ट्यूबमध्ये, आणि ती टेस्ट ट्यूब एका सेंट्रिफ्युगेशन मशीन म्हणून एक असतं, त्या सेंट्रिफ्युगेशन मशीनमध्ये जर ती प्रोकॅरियोटिक सेल आपण टेस्ट ट्यूबमध्ये घालून ठेवली तर खूप हाय स्पीडला ते रोटेट केलं जातं, खूप हाय स्पीडला ते फिरवलं जातं. जवळपास एका मिनिटामध्ये 1000 रोटेशन होतील, 1000 RPM इतक्या फास्ट रेटमध्ये ते फिरवलं जातं. आणि ते फिरवल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबमध्ये, त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असणारे रायबोझोम्स जे आहेत ते रायबोझोम्स काय होतात, तळाशी जातात. आणि तळाशी जाणे म्हणजेच त्याचं सेडिमेंटेशन होणे असं आपण म्हणणार आहे. आणि त्या सेडिमेंटेशनचा जो रेट असेल त्याच्यानुसार इथं आपल्याला त्याचं युनिट सांगता येईल. आणि म्हणून इथं रायबोझोम्स आर डिस्क्राइब्ड ॲज देअर सेडिमेंटेशन रेट म्हणलेलं आहे, आणि इट इज डिनोटेड बाय स्वेडबर्ग युनिट. इट इज डिनोटेड बाय S लेटर, स्वेडबर्ग युनिट. द प्रोकॅरियोटिक सेल इज शोईंग रायबोझोम. इट इज टाईप ऑफ 70S टाईप. म्हणजे ह्या प्रोकॅरियोटिक सेलमधला जो रायबोझोम आहे तो रायबोझोम आपल्याला कुठल्या टाईपचं बघायला मिळतो, तर 70S टाईप म्हणलेला आहे. 70S, S म्हणजे स्वेडबर्ग युनिट म्हणलेला आहे, 70 म्हणजे 70 आपण म्हणणार आहे इथं. त्यामुळं प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स आर ऑफ 70S टाईप म्हणलेला आहे. आणि हा रायबोझोम 70S टाईप जो आहे हा रायबोझोम 2 युनिटपासून बनलेला असतो. एक लार्जर युनिट असतो, एक स्मॉलर युनिट असतो, किंवा लार्जर सब युनिट म्हणलं जातं किंवा स्मॉलर सब युनिट म्हणलं जातं. तर इथं तुम्ही बघू शकता इच 70S कंपोज्ड ऑफ 2 सब युनिट्स सच ॲज 50S अँड 30S. म्हणजे लार्जर सब युनिट जे आहे ते 50S याच्यापासून बनलेलं असतं, आणि स्मॉलर जे सब युनिट आहे ते 30S. S म्हणजे सेडिमेंटेशन कोइफिशियंट आपण त्याला म्हणूया, किंवा सेडिमेंटेशन रेट म्हणलेलं आहे, आणि त्याचं डिनोशन हे स्वेडबर्ग युनिटमध्ये केलं जातं. म्हणून 50S आणि 30S. लार्जर सब युनिट जे आहे ते 50S पासून बनलेलं आहे, आणि स्मॉलर सब युनिट जे आहे ते 30S पासून बनलेलं आहे. इथं 50 अधिक 30 80 असं करायचं नाही, लक्षात घ्या. 50S पासून लार्जर सब युनिट आहे, आणि स्मॉलर सब युनिटचं जे आपण इथं मेजरमेंट बघितली तर ते 30S आहे. आणि एकत्रित दोन्हीचं ज्या वेळेला सेडिमेंटेशन रेट काढला जातो त्यावेळेला तो आपल्याला 70S बघायला मिळतो. त्यामुळे यांची बेरीज करायची नाही. प्रोकॅरियोटिक सेल रायबोझोम इट इज ऑफ 70S टाईप, अँड दॅट 70S टाईप कन्सिस्ट ऑफ 2 subunits
One is the largest subunit, it is of 50s, and one is the smaller subunit, it is of 30s. Okay. Now what is the function of ribosome here? The ribosomes help in protein synthesis. In every living organism, the ribosomes are playing important role in protein synthesis, and hence the ribosomes are also called as a site of protein synthesis, or we can call it as ribosomes are protein factories. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रायबोझोमचं एकच मेन फंक्शन आहे, ते म्हणजे प्रोटीन सिंथेसिस घडवून आणणे. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रथिने तयार करण्याची प्रोसेस, आणि म्हणून रायबोझोम हे साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस असं ओळखलं जातं, किंवा त्याला आपण प्रोटीन फॅक्टरीज असं सुद्धा म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये प्रोटीन तयार केले जातं. त्यामुळे हे महत्त्वाचं फंक्शन इथे लक्षात ठेवायचं आहे की रायबोझोम्स हेल्प इन प्रोटीन सिंथेसिस. नाउ these ribosomes are present in this cytoplasm of the prokaryotic cell, just like these structures. तर आपण नाव दिलं आहे बघा रायबोझोम्स. हे सिंगल डेन्स पार्टिकल्स आपल्याला इथं बघायला मिळतात. हे सगळे जे छोटे छोटे दाखवलेले आहेत हे सगळे रायबोझोम्स आहेत. अँड व्हेन मेनी रायबोझोम्स आर अटॅच्ड टुगेदर, they are forming a chain of ribosome, then it is called as a polyribosome. इथं 1 2 3 4 5 रायबोझोम हे एकमेकाला जोडलेले आहेत, आणि म्हणून त्यांच्यापासून पॉलीरायबोझोम असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. पॉली म्हणजे मेनी रायबोझोम्स आर कनेक्टेड टुगेदर अँड दे आर फॉर्मिंग स्ट्रक्चर नोन एज अ पॉलीरायबोझोम. आणि जर सिंगल रायबोझोम आपल्याला इकडं असं बघायला मिळेल, तर सिंगल आपल्याला पण बघायला मिळतं, त्याला आपण नुसतं रायबोझोम असं म्हणणार आहे. So this is the third structure or third part present in the prokaryotic cell. Now we have to see the next part of this prokaryotic cell, and it is about the nucleoid. This is the genetic material or the nuclear material present in the prokaryotic cell, and it is known as a nucleoid. So about that we have to study in detail. So the prokaryotes do not have membrane bound nucleus. As we have seen the difference between prokaryotic cell and eukaryotic cell. Prokaryotic cell is having very primitive type of cellular organization, and eukaryotic cell is having evolved or modified type of cellular organization. Likewise here the prokaryotic cell is not showing presence of nuclear membrane. म्हणजे prokaryotic cell मध्ये न्यूक्लियर मटेरियल हे न्यूक्लियर मेम्ब्रेनमध्ये बाउंड झालेलं असत नाही. दॅट न्यूक्लियर मटेरियल इज डायरेक्टली सस्पेंडेड इन टू दी सायटोप्लाझम. म्हणजे जे काही न्यूक्लियर मटेरियल असेल ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ते डायरेक्टली सायटोप्लाझममध्ये काय झालेलं असतं, सस्पेंड झालेलं असतं. डायरेक्ट सायटोप्लाझममध्ये ते बुडालेलं असतं, त्याच्या कडेनं सेपरेट त्याचं स्वतःचं आवरण असत नाही. हे पर्टिक्युलरली इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून इथं असं म्हणलेलं आहे बघा, प्रोकॅरियोट्स डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस असत नाही. जे काही न्यूक्लियर मटेरियल आहे ते न्यूक्लियर मटेरियल कुठे बघायला मिळतं आपल्याला, डायरेक्टली सस्पेंडेड इन टू दी सायटोप्लाझम. व्हॉट डज इट स्ट्रक्चर हॅव? सो हियर द जेनेटिक मटेरियल कन्सिस्ट ऑफ ए लॉन्ग डबल स्ट्रँडेड circular DNA molecule which is commonly known as prokaryotic chromosome. So here the genetic material in the prokaryote, it is known as a prokaryotic chromosome, and it is long and double stranded. म्हणजे लॉंग स्ट्रक्चर आहे, लांब असं लांबीला खूप असतं ते, आणि डबल स्टँडर्ड म्हणजे काय की 2 धागे असल्यासारखं स्ट्रक्चर असतं. इलॉंगेटेड आहेच ते, परंतु ते डबल स्टँडर्ड असते. डबल स्टँडर्ड म्हणजे 2 धागे एकमेकाला पॅरलली आपल्याला रन होताना बघायला मिळतात. 2 धागे जर एकमेकांच्या जवळ सोडले आपण तर ते जे स्ट्रक्चर असतं त्याला डबल स्टँडर्ड म्हणलेलं आहे, आणि इट इज इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर DNA म्हणलेलं आहे. सर्क्युलर शेप असतो पण डबल स्टँडर्ड आहे, आणि ते DNAच्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतो. जेनेटिक मटेरियल हे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड या फॉर्ममध्ये बघायला मिळतं. ॲक्च्युली DNA म्हणजे काय आणि RNA म्हणजे काय याचे डिटेल्स आपण 11वीलाच पुढच्या काही टॉपिकमध्ये बघणार आहे. त्यामुळे आत्ता एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपण इथं की जेनेटिक मटेरियल म्हणजे काय की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहिती घेऊन जाणारं मटेरियल, ज्याला आपण क्रोमोझोम म्हणतो, गुणसूत्र म्हणतो. आपल्याही बॉडीमध्ये आपल्याला गुणसूत्र बघायला मिळतात. 23 जोड्या असतात गुणसूत्रांच्या आपल्या बॉडीमध्ये. ह्युमन बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आपल्याला बघायला मिळतात. 23 जोड्या म्हणजे टोटल 46 क्रोमोझोम. तसं
यांच्या बॉडीमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे, जे गुणसूत्र आहे, ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं, तर लॉंग डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA आपल्याला प्रेझेंट बघायला मिळतं. आणि हे जे सर्क्युलर DNA आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुंडाळी असं स्ट्रक्चर बघायला मिळतं, लूप्ड स्ट्रक्चर हे आपल्याला बघायला मिळतं. सो हिअर इट इज हायली लूप्ड म्हटलेलं आहे. हायली लूप्ड म्हणजे आतमध्ये घडी असल्यासारखं, अँड हायली कॉइल्ड, त्याच्यामध्ये गुंडाळी पण स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं, घड्या पडल्यासारखं स्ट्रक्चर बघायला मिळतं, विथ असोसिएटेड प्रोटीन्स अलॉंग विथ दॅट जेनेटिक मटेरियल, अलॉंग विथ दॅट DNA. some special type of proteins are present, and here these proteins differ from the histone proteins of a eukaryotic cell. म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं त्या जेनेटिक मटेरियलमध्ये आपल्याला हिस्टोन प्रोटीन बघायला मिळतं. प्रोटीनचा एक प्रकार आहे, त्याला हिस्टोन प्रोटीन म्हणलं जातं. आणि हे हिस्टोन प्रोटीन कुठं बघायला मिळतं आपल्याला, युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. सो हिअर दी प्रोटीन्स डिफर फ्रॉम दी हिस्टोन प्रोटीन्स ऑफ ए युकॅरियोटिक सेल म्हणलेलं आहे. म्हणजे काय बघा, युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आपल्याला बघायला मिळतो, आणि त्या DNA बरोबर हिस्टोन प्रोटीन आपल्याला बघायला मिळतं. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मात्र हिस्टोन प्रोटीन बघायला मिळत नाही, वेगळ्या टाईपची प्रोटीन असतात. म्हणून आपण इथं म्हटलेलं आहे की दीज प्रोटीन्स डिफर फ्रॉम दी हिस्टोन प्रोटीन. जे युकॅरियोटिक सेलमध्ये हिस्टोन प्रोटीन असतात, पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मात्र हिस्टोन प्रोटीन वेगळ्या पद्धतीचे असतात. जे युकॅरियोटिक सेलमधले वेगळे असतात, प्रोकॅरियोटिक सेलमधले वेगळे असतात. ओके, नेक्स्ट पॉईंट हिअर, द DNA shows a typical pattern of replication and that is called as a theta replication. रेप्लिकेशन म्हणजे काय हे आपण लास्ट एका व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. दिस DNA, द जेनेटिक मटेरियल DNA is forming its a duplicate copy, and that process of formation of the duplicate DNA of itself, it's called as replication. म्हणजे हा DNA स्वतःची एक्झॅक्ट कॉपी तयार करतो, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, रेप्लिकेशन म्हटलं जातं. आणि हे रेप्लिकेशन या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एका विशिष्ट टाईपचं असतं, एका विशिष्ट पॅटर्नचं असतं, आणि त्या पॅटर्नला थीटा रेप्लिकेशन म्हटलं जातं. थीटा, तुम्ही मॅथ्समध्ये हे थीटा साईन तुम्ही शिकला असाल, ओ असतो आणि मध्ये अशी आडवी रेष असते, त्याला थीटा असं म्हटलं जातं. आणि याला थीटा रेप्लिकेशन, टाईप ऑफ रेप्लिकेशन असं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये म्हणलेलं आहे. तो काय नेमका प्रकार आहे थीटा रेप्लिकेशनचा हे आपण 12वीच्या एका चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आत्ता आपल्याला त्याची डिटेल्स बघायची नाही आहेत की थीटा रेप्लिकेशन म्हणजे नेमकं काय. 12वीला आपण DNAचा डिटेल स्टडी करणार आहे, त्या टॉपिकमध्ये तुम्हाला थीटा रेप्लिकेशन म्हणजे काय हे समजेल. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोणत्या टाईपचं रेप्लिकेशन आपल्याला बघायला मिळतं, तर थीटा रेप्लिकेशन बघायला मिळतं. आणि रेप्लिकेशन म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ डुप्लिकेट कॉपी ऑफ DNA, त्याला DNA रेप्लिकेशन म्हणायचं. ओके, नेक्स्ट, द सर्क्युलर DNA molecule is connected to the plasma membrane through the mesosome. This genetic material or this nucleoid is connected to the plasma membrane with the help of mesosome. तर आपण हे न्यूक्लियसचे स्ट्रक्चर बघूया. तर इथं तुम्ही बघू शकताय न्यूक्लिओइड. तर हे जे दिसतंय डायरेक्टली सस्पेंडेड इन द सायटोप्लाझम, बघा हा सगळा सायटोप्लाझम आहे सेलचं, आणि त्या सायटोप्लाझममध्ये डायरेक्ट हे जे न्यूक्लिअर मटेरियल आहे ज्याला न्यूक्लिओइड म्हटलं जातं हे डायरेक्टली सस्पेंड केलेलं आहे. अँड इट इज सर्क्युलर इन शेप, अँड इट इज इलॉंगेटेड, डबल स्टँडर्ड, अँड इट इज हायली कॉइल्ड अँड लूप्ड. म्हणजे हे असं आत बाहेर जे स्ट्रक्चर दिसते घड्या पडल्यासारखं, ह्याला लूप्ड स्ट्रक्चर म्हणलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये कॉइलिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळतं, म्हणून कॉइल स्ट्रक्चर आहे. आणि इट इज कनेक्टेड टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन विथ द हेल्प ऑफ मेसोसोम. हे मेसोसोमचं स्ट्रक्चर आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओइड मटेरियल हे दोन्ही एकमेकांना जोडण्यासाठी इथं मेसोसोमचा वापर केलेला आहे. मेसोसोमच्या साहाय्याने प्लाझ्मा मेम्ब्रेनला डायरेक्टली हे अटॅच झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, सो दिस इज अबाउट दी न्यूक्लिअर मटेरियल ऑफ दी prokaryotic cell, which is called as a nucleoid. It is without a nuclear membrane, that we have to remember. Okay, now next fifth part here, the special structure present in the prokaryotic cell, and it is known as a plasmids or plasmid. Here the prokaryotic cell possess one or more additional
self-replicating molecules of circular DNA or mini chromosomes, and these extra chromosomal DNA are called as a plasmids. म्हणजे काय बघा की आत्ताच आपण एक न्यूक्लिअर मटेरियल न्यूक्लिओइड त्याच्यामधलं बघितलेलं आहे, हे DNA पासून बनलेलं असतं. अशाच पद्धतीनं अजून एक ॲडिशनल आपल्याला एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA ची कॉपी बघायला मिळते याच्यामध्ये. म्हणजे क्रोमोझोम त्याचा स्वतःचा आहेच, पण तो त्याच्यापेक्षा अजून वेगळा ॲडिशनल सेल्फ रेप्लिकेटिंग मोलिक्युल्स ऑफ सर्क्युलर DNA किंवा त्याला मिनी क्रोमोझोम असं म्हणलेलं आहे, छोट्या साईजचा DNA प्रेझेंट असतो ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. आणि त्या स्ट्रक्चरला इथं काय म्हटलं जातं, प्लाझमिड असं म्हणलेलं आहे. हे क्रोमोझोमच्या जे त्याचा स्वतःचा जो क्रोमोझोम आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपल्याला बघायला मिळतं, म्हणून त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA असं म्हणलेलं आहे. आणि दॅट इज कॉल्ड एज अ प्लाझमिड्स. These plasmids are of two types, F plasmid and R plasmid. The F plasmid is responsible for the reproduction and R plasmid for the antibiotic resistance. म्हणजे हा प्लाझमिड म्हणजे काय आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA त्याचा स्वतःचं जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यापेक्षा अजून वेगळे एक DNAची त्यांच्यामध्ये स्पेसिस बघायला मिळते किंवा एक DNAचा मोलिक्यूल आपल्याला बघायला मिळतो. त्या DNAच्या मोलिक्यूलला काय म्हणलेलं आहे, प्लाझमिड म्हणलेलं आहे. ह्या प्लाझमिडचे दोन टाईप्स आहेत, F प्लाझमिड आणि R प्लाझमिड. त्यातला F प्लाझमिड जो आहे तो त्या प्रोकॅरियोटिक सेलला रिप्रोडक्शनसाठी मदत करतो. म्हणजे ज्या वेळेला रिप्रोडक्शन होणार असतं त्या प्रोकॅरियोटिक सेलचं, त्यावेळेला त्याला मदत करणारा जो प्लाझमिड आहे त्याला F प्लाझमिड म्हटलं जातं. आणि दुसरा एक R प्लाझमिड आहे जो त्याच्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक रेझिस्टन्स, म्हणजे काय की हे प्रोकॅरियोटिक सेल हे जनरली बॅक्टेरियाच्या फॉर्ममध्ये असतं आणि ह्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी जे औषध वापरलं जातं, जे मेडिसिन वापरलं जातं ते काय असतं, अँटीबायोटिक्स असतं. आणि ह्या अँटीबायोटिकला रजिस्ट करण्यासाठी, त्या अँटीबायोटिकच्या विरोधात लढण्यासाठी या बॅक्टेरियावरती किंवा या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला अजून एक प्लाझमिड बघायला मिळतं. त्या प्लाझमिडला आपण R प्लाझमिड म्हणणार आहे. अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी रेझिस्टन्स, म्हणजे अँटीबायोटिकशी लढा देण्यासाठी, अँटीबायोटिकशी सामना करण्यासाठी ह्या प्लाझमिडचा वापर केला जातो. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, R प्लाझमिड म्हणणार आहे. असे दोन प्रकारचे प्लाझमिड आहेत, F प्लाझमिड आणि R प्लाझमिड. F प्लाझमिड फॉर दी रिप्रोडक्शन अँड R प्लाझमिड फॉर दी अँटीबायोटिक रेझिस्टन्स. ओके. And again another one important function is there here in genetic engineering. Plasmid serves as an agent for genetic transfer. Means, as you have seen in biology, one new branch has arrived that is known as biotechnology or genetic engineering, where some genes are added in the plant or in the animals. जे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय केलं जातं, एखादं कॅरेक्टरिस्टिक त्या प्लांटमध्ये किंवा त्या ॲनिमलमध्ये मिळवण्यासाठी एखादा जीन काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. जीन ट्रान्सफर करण्यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये ह्या प्लाझमिडचा वापर केला जातो. सो हिअर इन जेनेटिक इंजिनिअरिंग प्लाझमिड सर्व्स ॲज एन एजंट फॉर दी जेनेटिक ट्रान्सफर. एका ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून जीन काढून घ्यायचा आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये तो जीन इंट्रोड्यूस करायचा, हे ट्रान्सफर करण्यासाठी ह्या प्लाझमिडचा वापर केला जातो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा रोल ह्या प्लाझमिडचा जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. डिटेल्स ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग अँड डिटेल्स ऑफ दिस प्लाझमिड वी हॅव टू सी इन द 12th स्टँडर्ड इन द चॅप्टर बायोटेक्नॉलॉजी. याच्याविषयीची सर्व डिटेल माहिती जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये प्लाझमिडचा कसा वापर केला जातो, प्लाझमिड म्हणजे नेमकं काय स्ट्रक्चर आहे, हे सर्व डिटेल्स आपण 12वीला बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की प्लाझमिड हे एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल असं स्ट्रक्चर आहे. आणि ह्या प्लाझमिडचे दोन प्रकार आहेत, F प्लाझमिड आणि R प्लाझमिड. अँड दिस प्लाझमिड्स आर सर्विंग फॉर जीन ट्रान्सफर फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर ऑर्गॅनिझम. ओके. So these are the important 5 parts of the prokaryotic cell we have completed here. So you can see here, this is the plasmid. हा त्याचा स्वतःचा DNA आहे ज्याला आपण न्यूक्लिओइड म्हणलेला आहे. हा सोडून एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आपल्याला बघायला मिळतो आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, प्लाझमिड म्हणणार आहे. ओके. सो these 5 important points
that is cell envelope, cytoplasm, ribosome, nucleoid and plasmid. We have completed. Now we have to see the next point related to this prokaryotic cell about the flagella. Some bacteria are having flagella and some bacteria are having cilia. So about that we have to see here. Motility in bacteria. Some bacteria are motile, some bacteria are non-motile. जे काही बॅक्टेरिया हे हालचाल करणारे असतात. मोटाईल म्हणजे हालचाल करता येणारे, नॉन मोटाईल म्हणजे हालचाल न करता येणारे, ते एकाच ठिकाणी राहणारे आहेत. सो हियर बॅक्टेरिया मे बी मोटाईल और नॉन मोटाईल. इफ दे आर मोटाईल, जर ते हालचाल करत असतील तर त्यांना काय स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. मोटाईल बॅक्टेरिया पझेस वन ऑर मोर थिन filamentous extensions from their cell wall called as a flagella. सिंगल असेल तर फ्लॅजेला म्हणायचं, और सिलिया, सिंगल असेल तर सिलियम, विच हेल्प इन लोकोमोशन. म्हणजे काय बघा, ज्या बॅक्टेरिया हालचाल करू शकतात त्या बॅक्टेरियामध्ये आपल्याला त्यांच्या सेलवॉलपासूनच आपल्याला काय बघायला मिळतं, फिलामेंटस एक्सटेन्शन. फिलामेंटस म्हणजे एकदम लॉंग धाग्या दोऱ्यासारखं स्ट्रक्चर, असं फिलामेंटस एक्सटेन्शन आपल्याला बघायला मिळतं सेलवॉलपासून. त्या एक्सटेन्शनलाच आपण इथं अनेक असतील तर फ्लॅजेला म्हणायचं, सिंगल असेल तर फ्लॅजेला म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं काहींमध्ये आपल्याला सिलिया बघायला मिळतं. सिलिया जरा लांबीला कमी असतं, फ्लॅजेला लांबीला जास्त असतो, सिलिया थोडा कमी असतात. अनेक असतील तर सिलिया म्हणायचं, एकच असेल तर सिलियम म्हटलं जातं. पण दोन्हीचाही वापर कशासाठी केला जातो, लोकोमोशनसाठी. लोकोमोशन म्हणजे काय, हालचाल करता येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जे काही बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला किंवा सिलिया असतात, सिंगल असेल तर फ्लॅजेला म्हणायचं, सिंगल असेल तर सिलियम म्हणायचं. या पद्धतीनं मोटाईल बॅक्टेरियामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, फ्लॅजेला किंवा सिलिया बघायला मिळतात. ओके. नाउ दिस फ्लॅजेलम कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, फिलामेंट, हुक अँड बेसल बॉडी. त्या फ्लॅजेलाचे पुन्हा 3 पार्ट्स आहेत, फिलामेंट, हुक आणि बेसल बॉडी. त्यापैकी बेसल बॉडी जी आहे, बेसल बॉडी प्रोड्युसेस रोटेटरी मुवमेंट विच वर्क्स ॲज अ मोटर टू ड्राईव्ह द फ्लॅजेला ऑर सिलिया. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथं बघू शकतोय, हा जो फ्लॅजेलम आहे, हा फ्लॅजेलम आहे, त्याची बेसल बॉडी इथं आत असते, ही बेसल बॉडी आहे, इथं हुक असतं आणि हा फिलामेंट आहे. हा इलॉंगेटेड जो स्ट्रक्चर दिसतो तो काय आहे, फिलामेंट आहे. इथं या सेलवॉलच्या तिथे जे मटेरियल असणार आहे, जे स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, बेसल बॉडी म्हणणार आहे. आणि बेसल बॉडी आणि फिलामेंट जोडणारा मधला पार्ट जो आहे त्याला हुक म्हटलं जातं. तिथं चिकटण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये जी बेसल बॉडी आहे, इथं खाली बेसल बॉडी असते, ही बेसल बॉडी काय म्हणून काम करते, तिथं रोटेटरी मुवमेंटसाठी काम करते. रोटेटरी मुवमेंट म्हणजे काय, फिरण्यासाठी. मोटार जशी फिरते तशा पद्धतीने ह्या बेसल बॉडीचं फंक्शनिंग आहे. रोटेटरी मुवमेंट तिथं आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामुळं फ्लॅजेला किंवा सिलियामध्ये काय झालेली बघायला मिळते, मुवमेंट झालेली बघायला मिळते. आणि फ्लॅजेला किंवा सिलिया मूव्ह झाला, हल्ला की ॲटोमॅटिकली तो प्रोकॅरियोटिक सेल किंवा ती बॅक्टेरियल सेल ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेलेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच ह्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणणार आहे, मोटाईल बॅक्टेरिया म्हणणार आहे. ओके, समजलं का बघा. फ्लॅजेलमच्या बाबतीमध्ये फ्लॅजेलमला 3 पार्ट्स आहेत, बेसल बॉडी, हुक आणि फिलामेंट. बेसल बॉडीमध्ये रोटेटरी मुवमेंट होते आणि ह्या रोटेटरी मुवमेंटमुळे आपल्याला काय बघायला मिळतं, फ्लॅजेलमची मुवमेंट झालेली बघायला मिळते. ओके, सो दिस इज अबाउट दी मोटिलिटी इन बॅक्टेरिया. नाउ इन सम प्रोकॅरियोटिक सेल along with the flagella or cilia, some another extensions are present and these extensions are called as a pili and fimbriae. Here bacteria मध्ये pili आणि fimbriae असे अजून काही एक्स्ट्रा स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही त्या डायग्राममध्ये बघू शकता, हा बॅक्टेरियम आहे आणि ह्या बॅक्टेरियममध्ये हे फ्लॅजेला दिसतात. आत्ताच आपण फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर बघितलं, 3 फ्लॅजेला आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि हे फ्लॅजेला ब्ल्यू कलरचे दाखवलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक्सटेन्शन्स तुम्हाला बघायला मिळतात. काही ऑरेंज कलरने दाखवलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते ब्लॅक कलरने दाखवलेले आहेत. जे ऑरेंज कलरचे आहेत थोडेसे लांब आहेत आणि कमी संख्येने आहेत बघा, 1 2 3 4
4च बघायला मिळतात. कमी संख्या आहे आणि थोडंसं इलॉंगेटेड आहे त्याला पिलाय म्हटलं जातं. आणि ज्यांची संख्या जास्त आहे, हे बघितलं तर संख्या खूप जास्त आहे ब्लॅक कलरची आणि साईज त्याची छोटी आहे, लेंथला कमी आहे, त्या स्ट्रक्चरला फिम्ब्री असं म्हटलं जातं. या दोन्हींचा रोल काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. काही बॅक्टेरियाच्या कडेला फ्लॅजेला बरोबरच पिलाय आणि फिम्ब्री हे 2 स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. यांचा रोल काय आहे तो आपण बघणार आहे. सो हिअर दीज आर दी सरफेस स्ट्रक्चर्स नॉट प्लेइंग रोल इन मोटिलिटी. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हे पिलाय आणि फिम्ब्री हे जे स्ट्रक्चर्स याच्या आजूबाजूला आहेत यांचा मोटिलिटीमध्ये काहीही रोल नाही. म्हणजे हालचाल करण्यासाठी पिलाय किंवा फिम्ब्री यांचा वापर केला जात नाही. हालचाल करण्यासाठी फ्लॅजेला किंवा सिलिया याचाच वापर केला जातो. हे पर्टिक्युलरली इथे लक्षात ठेवायचं आहे. मग ह्या पिलाय आणि फिम्ब्रीचा रोल काय आहे तर तो इथं बघूया आपण. पिलाय लेस इन नंबर म्हणलेला आहे, जसे इथं बघू शकता 1 2 3 4 कमी संख्येने असतं. पिलाय लेस इन नंबर, इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर्स मेड अप ऑफ अ स्पेशल प्रोटीन अँड हेल्प इन इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. पिलायचा रोल काय आहे, दे आर हेल्पिंग इन इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. म्हणजे सेलच्या आतमध्ये जे काही स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे मटेरियल, जेनेटिक मटेरियल आहे, प्लाझ्मिड आहे, सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझमच्या आतमध्ये रायबोझोम्स आहेत, इन्क्लुजन पॉडियाज आहेत, क्रोमॅटोफोर्स आहेत. हे जे काही आतलं स्ट्रक्चर आहे त्या आतल्या सगळ्या स्ट्रक्चरचं एकमेकांशी कम्युनिकेशन घडवून आणण्याचं काम कोणाकडून केलं जातं, ह्या पिलायकडून केलं जातं. पिलाय हे लेस इन नंबर असतात, थोडेसे इलॉंगेटेड असतात, ट्युब्युलर स्ट्रक्चरपासून ते बनलेले असतात, स्पेशल टाईपच्या प्रोटीनपासून बनलेले असतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे तर दे आर हेल्पिंग इन इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. ओके, नाउ अबाउट फिम्ब्री वी हॅव टू सी. फिम्ब्री मोअर इन नंबर, संख्या जास्त आहे. स्मॉल ब्रिसल लाईक फायबर्स, स्मॉल छोटेसे असतात. ब्रिसल लाईक म्हणजे जसं टूथब्रश असतो आपलं, त्या टूथब्रशला आपण घासण्यासाठी जसे ब्रिसल्स असतात बारीक बारीक केसासारखे स्ट्रक्चर, त्याला ब्रिसल लाईक स्ट्रक्चर म्हणलेलं आहे. ब्रिसल लाईक फायबर्स स्प्राउटिंग आउट ऑफ द सेल विच हेल्प फॉर क्लिंगिंग टू सपोर्ट. म्हणजे ह्या फिम्ब्रीचा वापर कशासाठी केला जातो, एखाद्या सपोर्टला चिकटण्यासाठी, एखाद्या सपोर्टला पकडण्यासाठी, त्याला चिकटून राहण्यासाठी त्याचा वापर कोणासाठी केला जातो, ह्या फिम्ब्रीचा केला जातो. या बॅक्टेरियाच्या आजूबाजूला असतात, मोअर इन नंबर असतात आणि स्मॉलर ब्रिसल लाईक स्ट्रक्चर असतात, म्हणजे छोटे छोटे केसासारखे स्ट्रक्चर असतात. अँड दे आर हेल्पिंग फॉर क्लिंगिंग टू सपोर्ट, एखाद्या आधाराला चिकटण्यासाठी, एखाद्या आधाराला पकडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पण लोकोमोशनमध्ये त्या फिम्ब्रीचा वापर केला जात नाही. हे पर्टिक्युलरली इथे लक्षात ठेवायचं आहे. बॅक्टेरियाच्या कडेने असे 3 प्रकारचे आपल्याला एक्सटेन्शन्स बघायला मिळतात. एक एकदम इलॉंगेटेड एक्सटेन्शन आहे, व्हेरी फ्यू इन नंबर असतात, त्याला आपण फ्लॅजेला म्हणणार आहे, विच आर प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन द मोटिलिटी. अँड अनदर 2 स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट, पिलाय अँड फिम्ब्री. पिलाय आर few in number, elongated, and these are helping for intercellular communication. And fimbri more in number, small bristle-like structures are present, which are helping for clinging to support. एखाद्या आधाराला चिकटण्यासाठी किंवा सपोर्टसाठी त्याचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं काही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला असे 3 प्रकारचे एक्सटेन्शन्स बघायला मिळतात, फ्लॅजेला, पिलाय, फिम्ब्री, आणि काहीला सिलिया पण असतात. तर इथं आपण डायग्राममध्ये दाखवलेलं नाही आहे. त्यापैकी फ्लॅजेला आणि सिलिया हे 2 जे आहेत, फ्लॅजेला आणि सिलिया हे 2 कशासाठी वापरले जातात, लोकोमोशनसाठी वापरले जातात, मोटिलिटीसाठी ते रिस्पॉन्सिबल आहे. पण पिलाय आणि फिम्ब्री हे मोटिलिटीसाठी रिस्पॉन्सिबल नाही. हे पर्टिक्युलरली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पिलाय हेल्पिंग फॉर द इंटरसेल्युलर कम्युनिकेशन अँड फिम्ब्री हेल्पिंग फॉर द क्लिंगिंग टू सपोर्ट. सपोर्टला चिकटण्यासाठी, पकडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके, सो हिअर दी ऑल इन्फॉर्मेशन अबाउट दी अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल वी हॅव कंप्लीटेड in last 2 lectures, and this is the 3rd lecture. Now here some questions were asked on this point, ultrastructure of prokaryotic cell, that we have to see, and then we will stop.
सो हिअर दी 2020 जी याच वर्षी 13 सप्टेंबरला जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, तो आपण पहिल्यांदा बघूया. सो हिअर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट इन्क्लुजन बॉडीज इज इनकरेक्ट. खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी इन्क्लुजन बॉडीजवरचं कुठलं स्टेटमेंट हे इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट म्हणजे चुकीचं स्टेटमेंट ओळखायचं आहे. 4 स्टेटमेंट्स बघा दिलेले आहेत. फर्स्ट, दीज रिप्रेझेंट रिझर्व मटेरियल इन सायटोप्लाझम. सेकंड, दे आर नॉट बाउंड बाय एनी मेम्ब्रेन. थर्ड, these are involved in ingestion of food particles. And fourth, they lie free in the cytoplasm. इन्क्लुजन बॉडीच्या बाबतीमध्ये 4 पॉईंट्स दिलेले आहेत, त्यापैकी इनकरेक्ट पॉईंट कोणता आहे तो ओळखायचा आहे. पहिला कुठला दिलेला आहे बघा, these represent रिझर्व मटेरियल इन द सायटोप्लाझम. इन्क्लुजन बॉडीज म्हणजे काय आपण याची माहिती घेतलेली आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक इन्क्लुजन्स त्याच्यामध्ये असतात. सायनोफायसिन, स्टार्च ग्रॅन्युल आणि ग्लायकोजन ग्रॅन्युल असतात किंवा फॉस्फेट आयन्स वगैरे असतात. त्यामुळे ते रिझर्व मटेरियल आहे. त्यामुळे हे सेंटेन्स काय होईल, करेक्ट डी. सेकंड, दे आर नॉट बाउंड बाय एनी मेम्ब्रेन. त्याच्याकडे कोणतंही मेम्ब्रेन नसतं, हेही वाक्य बरोबर आहे. दीज आर इन्व्हॉल्ड इन इंजेक्शन ऑफ फूड पार्टिकल म्हणलेलं आहे. इंजेक्शन म्हणजे खाणे. इन्क्लुजन बॉडी हे फूड पार्टिकलला खाण्यासाठी मदत करतात असा या वाक्याचा अर्थ आहे. तर हा अर्थ काय आपण बघितलेला नाही. आणि दे आर लाय फ्री इन द सायटोप्लाझम. ते सायटोप्लाझममध्ये फ्रीली सगळीकडे पसरलेले असतात, हे बरोबर आहे. आपण डायग्राममध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं येईल यातलं, सी ऑप्शन. दे आर इन्व्हॉल्ड इन इंजेक्शन ऑफ फूड पार्टिकल. इंजेक्शन ऑफ फूड पार्टिकलसाठी इन्क्लुजन बॉडीचा कुठेही वापर केलेला नसतो. त्यामुळं इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं येईल, हे थर्ड स्टेटमेंट आहे. ओके, सो अशा पद्धतीचा हा 2020 सालचा क्वेश्चन आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन which was asked in 2017. Which of the following components provides sticky character to the bacterial cell? खालीलपैकी कोणत्या कॅरेक्टरमुळे बॅक्टेरियल सेलला स्टिकी कॅरेक्टरिस्टिक आलेला आहे, चिकटपणा आलेला आहे? कोणत्या कॅरेक्टरिस्टिकमुळे आलेला आहे, कोणत्या कॉम्पोनंटमुळे आलेला आहे? सेल वॉल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि ग्लायकोकॅलिक्स. तर आपण सुरुवातीलाच बघितलेलं होतं, सेल एन्व्हलप जे आहे ते 3 वॉल लेअरपासून बनलेलं आहे. ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन याच्यामध्ये असत नाही, त्यामुळे हा ऑप्शन कट होणार आहे. ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यातला आउटर मोस्ट जो आहे तो ग्लायकोकॅलिक्स आहे. त्यामुळे ग्लायकोकॅलिक्सच ॲडेजनसाठी काय करतं, बॅक्टेरियाला मदत करतं. बॅक्टेरियाला काही सपोर्टला चिकटण्यासाठी मदत करतं असं आपण बघितलेलं होतं. त्यामुळे इथं उत्तर काय येणार आहे, ग्लायकोकॅलिक्स. त्याचा आन्सर आपल्याला इथे सांगता येईल. बिकॉज इट इज मेड अप ऑफ स्पेशल स्टिकी सबस्टन्स विच इज हेल्पिंग द बॅक्टेरिया फॉर ॲडेजन. हा पॉईंट आपण सुरुवातीलाच बघितलेला होता. त्यामुळे डी ऑप्शन इज दी करेक्ट आन्सर आपल्याला इथे सांगता येईल. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज नॉट फाउंड इन ए प्रोकॅरियोटिक सेल? या 4 पैकी कोणतं स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असत नाही असं विचारलेलं आहे. न्यूक्लिअर एन्व्हलप, रायबोझोम, मेसोसोम आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. कोणतं स्ट्रक्चर नाही? आपण सगळी स्ट्रक्चरची यादी आपण सुरुवातीला बघितलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मेसोसोम बघायला मिळालेला आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन बघायला मिळालं, रायबोझोम बघायला मिळालं. पण त्या आपल्या यादीमध्ये कुठे न्यूक्लिअर एन्व्हलप लिहिलं आहे का आपण? नाही, कारण याच्यामध्ये न्यूक्लियस इज नॉट बाउंडेड बाय एनी मेम्ब्रेन म्हणलेलं आहे. त्यामुळे न्यूक्लिअर एन्व्हलप याच्यामध्ये असत नाही. त्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. इथं आपल्याला सांगता येईल न्यूक्लिअर एन्व्हलप हा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघायला मिळत नाही. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन विच वॉज आस्क्ड इन 2016. द सेकंड म्हणलेलं आहे म्हणजे सेकंड फेज. 2016 साली 2 वेळा परीक्षा झालेली होती नीटची. 2016 फर्स्ट फेज आणि 2016 सेकंड फेज. तर 2 रेषा आहेत म्हणजे ही सेकंड फेजची एक्झाम आहे. ओके, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट म्हणलेलं आहे. खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी रॉंग स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर पहिलं काय दिलेलं आहे बघा, बॅक्टेरियल सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. बॅक्टेरियल सेल वॉल कशापासून बनलेले आहे? पेप्टिडोग्लायकॅनपासून बनलेले आहे. देन सेकंड, पिलाय अँड फिब्री आर मेनली इन्व्हॉल्ड इन मोटिलिटी ऑफ बॅक्टेरियल सेल.
पिलाई आणि फिंब्रीचा रोल मोटिलिटीसाठी आहे असं म्हणलेलं आहे. थर्ड, सायनोबॅक्टेरिया लॅक फ्लॅजिलेटेड सेल्स. सायनोबॅक्टेरियामध्ये फ्लॅजिलेटेड सेल नसतात असं म्हटलेलं आहे. आणि मायकोप्लाझ्मा इज ए वॉललेस ऑर्गॅनिझम, म्हणजे सेल वॉल नसणारं ऑर्गॅनिझम म्हणून मायकोप्लाझ्मा असं दिलेलं आहे. तर या चारपैकी रॉंग स्टेटमेंट कोणतं आहे? आजच्याच लेक्चरला आपण मगाशीच माहिती घेतलेली आहे की 4 प्रकारचे एक्सटेन्शन्स आपल्याला बघायला मिळतात बॅक्टेरियल सेलला, फ्लॅजेला, सिलिया, पिलाई आणि फिंब्री. त्यापैकी मोटिलिटीसाठी कोण रोल प्ले करतं? फ्लॅजेला आणि सिलिया. इथं काय सांगितलेलं आहे? पिलाई आणि फिंब्री आर मेनली इन्व्हॉल्ड इन मोटिलिटी म्हणलेलं आहे. हे रॉंग स्टेटमेंट आहे. त्यामुळे इथं करेक्ट आन्सर काय येईल? बी ऑप्शन हे रॉंग स्टेटमेंट आहे. बाकीचे 3 स्टेटमेंट्स काय आहेत? करेक्ट स्टेटमेंट्स आहेत. पिलाई आणि फिंब्रीचा वापर मोटिलिटीसाठी केला जात नाही. ओके, सो these are the questions which were asked in last some NEET exams that we have seen from the ultrastructure of prokaryotic cell. अशा पद्धतीनं अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल हा पॉईंट आपण आज संपवलेला आहे. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू सी द डिटेल्स ऑफ दी यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेलची डिटेलमधली माहिती आपण नेक्स्ट लेक्चरपासून बघणार आहे. टिल देन, थँक्यू.